आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत ते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना या ठिकाणी मी आमंत्रित करणार आहे। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आहे, हे बोलणं सार्थ करणारे आदरणीय सुधीरभाऊ आता चांदा ते बांदा असं न म्हणता चांदा ते दिल्ली असं म्हणायला लागेल, असं म्हणायला हरकत नाही। भारत माता की। अरे हातात ताकद पाहिजे, वाघाच्या भूमीतली ताकद, चंद्रपूर वनी आर्नी गडचिरोली लोकसभेची ताकद। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। हा वाघाचा छावा, त्यांचं स्मरण करताना असा आवाज द्या की या देशाच्या शत्रूलाही कापर भरलं पाहिजे। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की। उद्या गुढीपाडवा आहे। मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज हृदयापासून मनापासून शुभकामना देतो व संकल्प करायसाठी विनंती करतो की उद्यापासून एक नवीन पर्व, नवीन शुभारंभ, नवीन सुरुवात हा करण्याचा आपण संकल्प करू। गुढीपाडव्याच्या मी तुम्हाला अनंत शुभकामना देतो। आपण सर्वजण गरीबों के मसीहा, विश्व गौरव, देश नायक, युग पुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींचं भाषण ऐकायला इथं उपस्थित आहात। अरे जिसने भारत की बंजर भूमि में उम्मीद की नदियां खोदी है, सुन लो कांग्रेस वालों, उनका ही नाम मोदी है। मी मान्य मोदीजींना धन्यवाद देतो की महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात ही महाराष्ट्राच्या वाघाच्या भूमीत, दीक्षा भूमीमध्ये ही पहिली सभा होणार आहे। खरं तर मी आपल्याला या लोकसभा क्षेत्राचा महायुतीचा उमेदवार म्हणून विनंती करणार आहे। माझ्या वतीने व गडचिरोली लोकसभेचे आमचे अतिशय संयमी उमेदवार अशोक नेतेजीच्या वतीने विनंती करणार आहे की चंद्रपूर वनी आर्नी गडचिरोली लोकसभेत आपण काँग्रेसचं पंचर चाक विकासाच्या गाडीला लावू नका। आएंगे तो मोदी ही। अरे या देशातला कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या, कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, आपल्या सर्वांना माहिती आहे काँग्रेसवाल्यांची ही नार्को टेस्ट केली तर तोही म्हणतो प्रधानमंत्री तो मोदी ही होंगे, अब की बार 400 पार, हे काँग्रेस वाले ही म्हणताय। मग मी आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे की काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला मत आहे। काँग्रेसला मत म्हणजे माफिया राजला मत आहे। काँग्रेसला मत म्हणजे गुंडागर्दीला मत आहे। काँग्रेसला मत म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारणं आहे। मी आपल्याला विनंती करतो आहे की चला हा शंखनाद हा आपण विकासासाठी करू। खरं तर मला काँग्रेसच्या एका नेत्याची कीव येते। तो म्हणाला की मुनगंटीवाराचं आम्ही डिपॉझिट जप्त करणार आहे। मी म्हणालो की अरे बाबा,
तुला माहीत नाही माझं डिपॉझिट हे सामान्य माणसानी आपल्या घामाचा एक एक रुपया देऊन हे डिपॉझिट भरलाय. या चंद्रपूर पासून आर्णी पर्यंतचा प्रत्येक गरीब माणूस आपल्या घामाचा 1 रुपया देऊन डिपॉझिट भरलाय. हे दारू दुकानातून कमावलेले पैसे नाही की डिपॉझिट जप्त करायला तुम्ही निघाले आहे. अरे मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे जनता को होता है. तुम क्या, राहुल गांधी भी आके वार्ड में पदयात्रा करेगा तो जनता का डिपॉजिट कभी जप्त नहीं कर सकता. खोटं बोलण्यामध्ये तर यांचा हात कोणी पकडत नाही. काय खोटं बोलतात. ऑलिम्पिक मध्ये जर स्पर्धा ठेवली की खोटं बोलण्यासाठी गोल्ड मेडल नाही, त्याला अजून डायमंड लावून मेडल देऊ, तर याचा पहिला मानकरी दर ऑलिम्पिक मध्ये राहुल गांधीजीच असणार आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ताच असणार आहे. करोडो रुपये खर्च करून मायावी प्रचार केला जातोय. माझी मुलगी मला म्हणाली बाबा त्यांचे बोर्ड जास्त आहे. मी म्हणालो चिंता करू नको बेटा, त्यांचे बोर्ड जास्त असतील पण कार्यकर्ते प्रचारासाठी मात्र महायुतीचे जास्त आहे. कधी सोशल मीडिया असं सांगितलं जातं की मुद्दाम काँग्रेसने रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया आणलाय. मोठा खर्च करून रेवंत रेड्डी सोशल मीडिया जो वापरायचा तो आणला. मी म्हणालो अरे इथं आणण्यापेक्षा राहुल गांधीला अमेठीला उभं करा आणि तिथं रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया आणा. अरे तुम्ही अँटी सोशल काम कराल आणि सोशल मीडियामध्ये एखाद्या गावात तुम्ही प्लॅन करून भाजपची गाडी अडवल्याचं दाखवून नौटंकी कराल तर 19 एप्रिलला तुमची नौटंकी तुमच्या चेहऱ्यावरचा हा बुरखा अँटी सोशल बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. हेही मी सांगायला आलो आहे. बंधू भगिनींनो, मी कधी बनवा बनवीचं राजकारण केलं नाही. मी कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही. मी विकासाचं राजकारण केलं. लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली. ती देशाचा मंगल कलश स्वातंत्र्याचा एक जाती विरहित व्यवस्थेसाठी दिला. जाती या तर घराच्या उंबरठ्याच्या आत असतात. अरे जाती बेटी व्यवहारासाठी असतात. एखादा पेशंट आजारी असेल तर डॉक्टर जातीचा असेल तर पेशंट जात नाही. एखादा विद्यार्थी त्याचा गुरु प्राचार्य शिक्षक त्याचा जातीचा असेल तरच शिकेल, अन्यथा अंगठा बहादर राहत नाही. बसचा ड्रायव्हर त्याचा जातीचा असेल तरच मी बसमध्ये बसेल, अन्यथा 11 नंबर की बस महात्मा गांधी की जय पदयात्रा म्हणत कोणी जात नाही. मी माझ्या जातीचा टेलर असेल तर मी कपडे शिवेन, अन्यथा झाडाची पानं घेऊन फिरेल असं कोणी म्हणत नाही. अरे घर बांधायचं असेल तर आर्किटेक्ट माझ्याच जातीचा असेल तर मी घर बांधेन, अन्यथा झाडाखाली झोपेन असं कोणी म्हणत नाही. मग जब देश का निर्माण करना है तेव्हा मात्र जात का आठवते? कारण जात यासाठी आठवते की जेव्हा तुम्हाला विकास सांगता येत नाही तेव्हा मात्र जात आठवते की मला पहा फुगे वहा. मी तुम्हाला विश्वास देतो, नवे वचन देतो, ज्या अयोध्येच्या प्रभू राम मंदिरासाठी मी प्रत्येक द्वार बनवण्यासाठी काष्ट पाठवला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. मी तुम्हाला वचन देतो,
मी जर निवडून आलो तर संसदेमध्ये या वाघाच्या भूमीचा आवाज पूर्ण देश ऐकेल. मी तुम्हाला वचन देतो की मी कधीच जातीचं राजकारण करणार नाही. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, त्या जातीचा जर खासदार निवडून आला तो जेवढं विकास काम करेल त्याच्यापेक्षा 10 पट विकास काम हे मी करेल हा विश्वास ठेवा. मी नेहमी विकासाचं राजकारण केलं. आता काही धृतराष्ट्राचा DNA असणारे काही काँग्रेसचे लोक आहे, मगा विचारतात अरे तुम्ही विकास काय केला? अरे निवडणूक विकासावर होऊ द्या, तुम्ही विकास सांगा. मीही विकास सांगतो. तुमच्याही कुटुंबात खासदार आमदार होते, तुमचंही 2 वर्ष 8 महिने सरकार होतं. मी परवा एका काँग्रेस कार्यकर्त्याला विचारलं की तुझ्या पक्षाने केलेलं विकास काम सांग. त्यांनी मेंदूला ताण दिला पण विकास काम सांगू शकला नाही. पण मी सांगतो की या जिल्ह्यामध्ये पूर्ण शक्तीने विकास कामं केली. जा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून न्यू टेक्नॉलॉजीसाठी मी 263 कोटी आणले. काय हे विकास काम नाही? मेडिकल कॉलेज एम्सच्या बरोबरीने या चंद्रपूर जिल्ह्यात बांधण्याचा काम सुरू केलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे वाराणसीला आहे त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्ये बांधण्याचा मी काम सुरू केलं. SNDT युनिव्हर्सिटी, गोंडवाना विद्यापीठ, सैनिक शाळा, बाबा आमटे अभ्यासिका, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, वन अकादमी, BRTC, राम सेतू, कृषी महाविद्यालय, 5001 किलोमीटरचे पांधन रस्ते, वरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र, वरोरा इथे इलियाब्री, 100 कोटीची वरोड्यात पाणी पुरवठा योजना, 12,951 हेक्टरला सिंचन करणारा चिचडोह प्रकल्प, 10,199 हेक्टरला सिंचन करणारा कोटगल प्रकल्प, पळसगाव आमडी प्रकल्प, शिवनी चोर प्रकल्प, मोगझरी तलाव, चिंचाळा तलाव, माझी मालगुजारी तलाव 140 कोटी, भेंडारा प्रकल्प, दिंडोरा प्रकल्प, ताडोबा सफारी, 1500 ई-लर्निंगच्या शाळा, जिल्हा परिषद शाळेसोबत 400 ISO अंगणवाड्या, ॲडव्हान्टेज चंद्रपूर, 75,000 कोटीचा MOU. तरी अंधांना विकास दिसत नाही. दारू दुकानाची संख्या 1 वरून 17 करणे म्हणजे जर हा विकास असेल तर बंधू भगिनींनो मी खबरदार करण्यासाठी आलो आहे, मी सावधान करण्यासाठी आलो आहे. अरे हे मत पवित्र मत आहे. हे मत बोटाला जेव्हा शाहीचा थेंब लागतो तेव्हा लाखो लाखो शहीदांनी आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन भारत मातेच्या चरणी आपल्या शरीरातले लाखो रक्ताचे थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केले. तेव्हा हा बोटाला शाईचा थेंब लागतो. हा देशासाठी मतदान करण्यासाठी खर्च करा. हा देशीसाठी मतदान होता कामा नये. मतदान देशासाठी झालं. मी जर तुमच्या आशीर्वादाने, मी व अशोक नेते आमचे मित्र आम्ही जर निवडून आलो तर आम्ही विश्वास देतो की या संधीचा आम्ही सोनं करू. या गडचिरोली, चंद्रपूर आणि वणी लोकसभेत सिंचन असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, कृषी असेल. अरे या देशामध्ये पहिल्यांदा फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आम्ही केली. उद्या आर्णी, वणी, पांढरकवडा या सर्व क्षेत्रात राजुरा विधानसभेत हा कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक आहे. MIDC होईल ती सुद्धा ॲग्रो बेस इंडस्ट्रीची होईल. शेतकऱ्यांना मनापासून न्याय देण्याचं काम करू. राजुऱ्याचा एअरपोर्ट असेल, ज्योतीचे वन जमीन पट्टे असतील, सारी कामं पूर्ण शक्तीने पूर्ण करू हा विश्वास बंधू भगिनींनो मी देतोय. आणि एवढंच नव्हे, या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री आहेत. हे दोनही नेते मनापासून माझ्यावर प्रेम करतात. मी विश्वास देतो
की केंद्र सरकारच्या योजना या तर लोकसभा क्षेत्रात आणीनच, चंद्रपूरचा गावीन, पण राज्य सरकारचाही मग 29 वर्षाचा अनुभव आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वात त्यांनी मग अर्थमंत्री म्हणून संधी दिली. 5 वर्ष 17 दिवस अर्थमंत्री होतो. जरी मी अर्थमंत्री नसलो तरी अजूनही मग तिजोरीचा कोड नंबर जसाच्या तसा पाठ आहे. राज्याचेही पैसे हे विकासासाठी मी निश्चितपणे लागेन. खरं तर आपल्या लोकसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांचा फोन येतो, भाऊ काँग्रेसनी मोठे मोठे बोर्ड लावले. मी त्यांना विश्वासाने सांगतो, मोठे बोर्ड गागवून जर मतदान झालं असतं तर निवडणुकीत फक्त बोर्डच गावले असते. पण बोर्ड गावून बंधू भगिनींनो मतदान होत नाही. कारण बोर्डापेक्षा महायुतीचा कार्यकर्ता, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPIचा कार्यकर्ता मनामनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचतोय. बंधू भगिनींनो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, खोटं किती बोलावं. त्या बोर्डावर लिहिलंय म्हणजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा लढा आहे. खरंच यांना पाहावं, पूर्ण झाडाची फुगं तोडून यांच्या अंगावर व्हावी. आणीबाणी मोदींनी लावली. अरे 19 महिने देवेंद्रजीचे पिताश्री, माझे वडील निरपराध शोभाताई फडणवीस 19 महिने जेलमध्ये गेल्या. दोष काय होता तर तेरा वैभव अमर रहे मां हम दिन चार रहे ना रहे, भारत माता की जय, वंदे मातरम यासाठी जेलमध्ये टाकणारे आता लोकशाही सांगताय. अरे ज्यांनी 1984च्या दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रक मध्ये टाकलं, 4 वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडिलांना ट्रक मध्ये टाकलं, ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध लढताय. अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले, देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेसवाले, तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. अरे हुकुमशाही तुमची आहे, लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा. हा जनसागर साक्षीला आहे की लोकशाही म्हणजे काय असते. आणि बोर्डावर लिहिलाय की भारतीय जनता पार्टी आली. आठवले साहेब, संविधान भारतीय जनता पार्टी बदलावे. मग कधी कधी खरी कीव येते यांची, कधी कधी सहानुभूती वाटते की देवा असं का अन्याय करतो तू. सर्वांना बुद्धी दिली, त्यांना आठवण राहते, पण काँग्रेसवाल्यांना बुद्धी देताना कमी का दिली. अरे यांना आठवणीत तर राहू द्या. अरे संविधान तुमचा, मॅनिफेस्टो वाचा तुमचा या वर्षीचा. वरती लिहिलं भाजपवाले संविधान बदलतील आणि खालती लिहिलं आम्ही आल्यानंतर काही बाबतीमध्ये संविधानात बदल करून आरक्षण देऊ. संविधान तुम्ही बदलणाऱ्याचं तुमच्या मॅनिफेस्टोत लिहिता. अरे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोणी माईचा लाल बदलवू शकत नाही. तुम्ही भीती निर्माण करू नका. तुम्ही या ठिकाणी भीती निर्माण करताय. अरे बाबासाहेबांनी काँग्रेस हे जळतं घर आहे सांगितलं. 1952 मध्ये ईशान्य मुंबईत तुम्ही बाबासाहेबांचा पराभव केला. हम उसका बदला चुकाएंगे. तुम्ही 1954 मध्ये विश्वरत्न, जगातल्या सर्वात जास्त शिक्षण पदव्या घेणाऱ्या, डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लॉ, 54 मध्ये बाबासाहेबांचा तुम्ही पराभव केला.
आता तुमचा पराभव ही जनता या दीक्षाभूमीवर शपथ घेते की तुमचा पराभव आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा काय? अरे बाबासाहेबांना भारतरत्न तुम्ही दिला नाही. पंडित नेहरूंनी स्वतःच प्रस्ताव केला आणि स्वतःच प्रस्ताव करून स्वतःला भारतरत्न दिलं. पण बाबासाहेबांना मात्र भारतरत्न देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जनता दगाचं सरकार यावं लागलं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले, चिडून म्हणाले, काँग्रेस हे जळतं घर आहे. आमच्या रामदास आठवलेंचं सामान घराबाहेर फेकलं होतं. अब वक्त आ गया है, काँग्रेसचा भाग्य रेषा नसलेला तुटका पंजा फेकायची जबाबदारी जय भीम म्हणत आपल्या सर्वांवर आली आहे. मी ती गंमत एकदा व्हॉट्सॲपवर ऐकली, पाहिली की यमराज जेव्हा एकाला घ्यायला आला आणि घेण्यासाठी आल्यावर यमराज त्या व्यक्तीला म्हणाला, बता तेरी अंतिम इच्छा क्या है? तो म्हणाला, मुझे एक बार राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनते हुए देखना है. यमराज म्हणाला, क्या तू अमर होना चाहता है? क्योंकि इस देश में अब कभी राहुल गांधी प्रधानमंत्री हो ही नहीं सकता. 3च मुद्द्यावर राजकारण काँग्रेसचे लोक करतायत, खोटं बोलतात. अरे महागाई तुमच्या कार्यकाळात होती. मनोज कुमारनी चित्रपट काढला होता, रोटी कपडा और मकान. मान्य मोदीजींनी तर 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. अरे तुमच्या कार्यकाळात पिक्चर होता, सच्चाई मार गई और बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. हे काँग्रेसचं ब्रीद वाक्य होतं. तुम्ही बेरोजगारीसाठी आता मगर अश्रू काढतात, पण तुमची बेरोजगारी फक्त राहुल गांधीसाठी रोजगारी मागण्या करताय. आता तुम्हाला शेतकरी आठवला, पण माननीय पंतप्रधान महोदयांनी 6,000 रुपये थेट आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय आमचे नेते देवेंद्रजींनी 6,000 रुपये महाराष्ट्रातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 12,000 रुपये टाकले. आम्ही शेतकऱ्यांचंही कल्याण करू, पण यांचे मगरमच्छ के आंसू देखकर गलती से भी अगर कांग्रेस को वोट जाएगा तो विश्व गौरव देश नायक नरेंद्र मोदीजींच्या संकल्पातला 2024-2029 एक ऐतिहासिक गरिबांच्या उत्थानाचा निर्णय घेणारा भारत हा चंद्रपूर, वनी, आर्णी, गडचिरोलीमध्ये वंचित राहू नये. हा मी तुम्हाला यासाठी विनंती करतो. मोदीजी 2 मिनिटात पोहोचताय, पण मी विश्वास देतो की एम फॉर मदर आपल्या मुलांचं कधीच नुकसान होऊ देत नाही, आणि एम फॉर मोदी या देशाचं कधीच नुकसान होऊ देणार नाही. सरकार वह है जो गरीबों के लिए सोचे, सरकार वह है जो गरीबों की सुने, सरकार वह है जो देश को प्रगति के मार्ग पे इतनी ऊंचाई पर ले जाए. एक भयमुक्त भारत, एक भूख मुक्त भारत, एक विषमता मुक्त भारत, एक आतंक मुक्त भारत. आणि यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की या देशासमोरचे 3च प्रश्न आहे. सी फॉर करप्शन, आणि या करप्शन पासून देशाला वाचवायचं असेल तर सी फॉर काँग्रेसची मुक्ती. आज काँग्रेसला कोणतेही भान राहिलं नाही. काँग्रेसचे अध्यक्ष श्री खरगेजी इतक्या भीतीच्या सावटामध्ये आहे की जेव्हा भाषण देताना ते विसरून जातात. भान
बेभान होता आणि म्हणतात कि ये देश के लिए कांग्रेस के वोट दो क्योंकि स्वर्गीय इंदिरा गांधी ने जान दी. ये देश के लिए राहुल गांधी जी स्टेजवर बसून असतात आणि आमचे खारगेजी म्हणतात की राहुल गांधी जी के शरीर के तुकडे तुकडे हुए. असं बेभान नेतृत्व ज्या पक्षाचं आहे ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, मत भूल कमल का फूल, कमल के साथ चले, विकास की ओर चले. राष्ट्र नायक, देश नायक मोदी जी के साथ चले. तुमचं भविष्य तुमच्या हातात. 19 एप्रिलला कमल चिन्हाची बटन दाबा आणि देशाला जगाचा कप्तान गौरव बनवण्यासाठी आशीर्वाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.